शिंदेची सेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदेची सेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली। ही युती बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून झालेली युती आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एकनाथ शिंदे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत। आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सामावून घ्या असं सांगितलेलं आहे असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय। आम्हा दोघांची युती झाली असं आम्ही जाहीर करतो। शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली असं मी जाहीर करतो। शिंदेंच्या शिवसेनेची आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोघांमध्ये युती झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत युती केल्यानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचं गणित आखत ही युती केल्याचं बोललं जात आहे। त्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदेंनी खेळल्याची चर्चा आहे। प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जातं एवढंच मला माहिती आहे। आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत आणि लोकसभेच्या आधी त्यांच्याने आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या। तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्या परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका होती। आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहीत नाही। आमच्याबरोबर त्यांना सक्रिय काम करायचं होतं आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं होतं, ना असं नाही। पण नंतर तो विषय थांबला। ठीक आहे, चालू द्या। आता ते शिंदे साहेबांबरोबर तुमच्या चालले आहेत ना, तुमच्या आमचे हां सगळ्यांचे तुमचेही होते कधी कधी सर। आमचा तो एकनाथ होता। दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत असं युतीच्या वेळीच दोघांनी जाहीर केलंय। या देशामधला आणि महाराष्ट्रातला असणारा प्रचंड मोठा आंबेडकरी समाज आहे, जो आजपर्यंत अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला, परंतु कार्यकर्त्याला आतापर्यंत काही मिळालं नाही। तर या कार्यकर्त्याला या ज्या सध्याच्या होणाऱ्या स्थानिक इलेक्शन्स मध्ये कुठेतरी आंबेडकरी कार्यकर्त्याला सुद्धा सत्तेचा लाभ व्हावा, यासाठी म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं। बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना। आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल।